महापालिका क्षेत्रातील घरपट्टी अनुषंगाने नागरिकांची बाजू ऐकून घ्यावी, घरपट्टी संदर्भात प्राप्त प्रत्येक हरकतीचे निरसन करावे, नागरिकांचे योग्य समाधान करावे अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या। नगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांच्या सविस्तर आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, महापौर धीरज सूर्यवंशी, आयुक्त संचिता महापात्र, उपमहापौर गजानन मगदुम, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपायुक्त राहुल रोकडे आणि अश्विनी पाटील, स्थायी समिती सभापती अतुल माने, महापालिका गटनेते संदीप आवटी आदी जण प्रमुख उपस्थित होते। या बैठकीत प्रामुख्याने घरपट्टीच्या अनुषंगाने आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रात घरपट्टीबाबत सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घ्यावे, हरकतीबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीने प्राप्त निवेदनाची दखल घ्यावी, प्राप्त प्रत्येक हरकतीची दखल घेऊन प्रत्यक्ष घर भेटी देऊन घरपट्टी आकारणीची पडताळणी करावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या। पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भांडवली पद्धतीने कर आकारणीनुसार कर कमी झालेल्या मालमत्ता 36,539 आणि कराच्या मागणीमध्ये कोणताही बदल न केलेल्या मालमत्ता 44,210 अशा एकूण 80,749 मालमत्ता आहेत। या अनुषंगाने ज्यांची घरपट्टी कमी झाली किंवा आहे तेवढीच आहे त्यांचा दाखला देऊन सामान्य नागरिकांना याची माहिती द्यावी, त्यामुळे नागरिकांचं याबाबतचे गैरसमज दूर होण्यास मदत होईल असंही ते म्हणाले। नगर विकास विभागाने 34 जिल्ह्यांना 34 गाड्या अशा दिल्या आहेत की ज्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचं गटर चोकोप झाल्यानंतर ते चोकोप क्लिअर करण्यासाठी त्या स्तरावर जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या पेक्षा मोठा काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर सगळ्या अद्ययावत सुविधा असणारी ही गाडी आहे। त्या एकाच गाडीमध्ये फार आतमध्ये ज्यावेळेला पाईपने काय झालंय हे बघायला कॅमेरा आत पाठवला जाईल, त्याला आवश्यक असणारा कॅमेरा, टॉर्च, अनेक गोष्टी आहेत। आज ही पहिली गाडी सांगली जिल्ह्याला मिळाली। मी सांगली महानगरपालिका कमिशनरांना ती सुपूर्द करताना असं म्हटलं की या पावसात तुम्ही रोज एक 3-4 ठिकाणी वापरा, त्याच्याशिवाय त्याची उपयोगिता लक्षात येणार नाही, प्रॉब्लेम लक्षात येणार नाही। प्रशिक्षित माणसं, कारण महानगर शासनाने प्रत्येक जिल्ह्याला 4 एम्प्लॉई पण स्वतःच्या पगारावर दिलेले आहे। 1 वर्षभर आहे, त्यानंतर महानगरपालिकांना स्वतः पगार करावा लागेल। ते प्रशिक्षित दिले आहेत का, ते एका अर्थाने मनापासून आलेत का, नंतर ते 1 दिवस येते आणि 4 दिवस घरी, अशा सगळ्यासाठी टेस्टिंग करा असं म्हटलं आहे। आणि ही स्वाभाविकपणे व्यावहारिक गोष्ट उपस्थित केली आहे किंवा पूर्ण जिल्ह्यासाठी एक आहे आणि महानगरपालिका ही त्याचं मॉनिटरिंग करणार आहे। जर सारख्या ठिकाणी काहीतरी मेजर इमर्जन्सी निर्माण झाली, ही गाडी उपयोगी पडेल, जायला 3 तास लागतात। त्यामुळे हळूहळू कुठल्या निधीतून घेता येईल असं बघू, पण एकदा का ती उपयोगिता म्हणून सुरू झाली ते हे बहुत बार बार इमर्जन्सी में उपयोगी होने वाली चीज आहे, तर मग कुठल्या ना कुठल्या निधीतून मग जिल्ह्याला 2 करायचे का असं विचार करतो। आज ती सुपूर्द झाली आहे, तिचा उपयोग सुरू आहे। हो, आलीच आहे, कलेक्टरने प्रेस कॉन्फरन्स घेतली, मी कोल्हापूरला घेतली, सुरू झाली आहे। आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे जे प्रश्न होते त्या प्रश्नांवर माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तरं काढले। म्हणजे पुनर्गठन झालेल्या कर्जाला कर्जावधी मिळणार का, तर त्या आधीच्या कर्जामध्ये नव्हती, त्यांनी ऑलरेडी क्लिअर केलं की ठीक आहे, पुनर्गठन झालेल्या कर्जाला कर्जमाफी देऊ। 2 लाखाच्या वरच्या कर्जाला 1900 कर्जमाफीमध्ये काही प्रोव्हिजन नव्हती, 17ला होती, ती पुन्हा 2600 कर्जमाफी झाली। किंवा 2 लाखाच्या वरचा जो पोर्शन आहे तो बँकेकडून निगोशिएट करून घ्या, तो तुम्ही भरा, 2 लाख सरकार भरेल। अशा अनेक प्रोत्साहन अनुदान जे आहे ते 17च्या कर्जमाफीमध्ये 25,000 होतं, 19ला उद्धवजींनी ते घोषित केलं 50,000, पण सरकार गेलं, त्यामुळे ते सगळं प्रोत्साहन अनुदान हे एकनाथजींच्या सरकारने केलं। आता मात्र फ्रॉम द डे 1 ती गोष्ट आली आहे की कर्ज माफी आहे आणि जे नियमितपणे भरतील त्याचं 50,000। सुदैवाने पोलिसांची यंत्रणा एवढी मोठी आहे, त्याने त्याची रितसर कंप्लेंट केली पाहिजे आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंटकडे इतकी अद्ययावत सुविधा आलेली आहे, अशा प्रकारची एखादी धमकी लगेच स्ट्रेस करणं
कोण आहे बघणं, उचलणं, चौकशीच्या ठिकाणं ही व्यवस्था आहे. पोलीस सहकार्य करत असतील असं होत नाही. न्यायालयात जात बघावी किंवा मला धमक्या येतात आणि पोलीस मला प्रोटेक्शन देत नाही, तर अशा प्रकारच्या धमक्या येतच नसतील असं माझं म्हणणं नाही. बऱ्याच वेळेला त्या म्हणजे त्या बीजेपीकडून येतात, तर फोनवरून म्हणून म्हणणारा म्हणू शकतो ना काँग्रेसवालाकडून, मी बीजेपीचा ऑफिस बेअरर बोलतोय, लगेच तो बीजेपीचा आहे कसं काय. आरोप प्रत्यारोपाच्या ऐवजी ते सिद्ध करण्याची व्यवस्था आता सगळ्या आंदोलनकर्त्यांनी उभी केली. आरोप करणं सोपं आहे, तिथं नेमकं काय बघायला पाहिजे ना.